चिखली नगर परिषदेसाठी भाजपाचे अधिकृत उमेदवार पंडितदादा देशमुख गेल्या 40 वर्षापासून सक्रिय राजकारणात आहेत. पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांचा मोठा जनसंपर्क या चिखली शहरात आहे, म्हणून त्यांना दादा म्हणून ओळखतात. असे पंडितराव देशमुख जे भाजपाच्या वतीनं प्रथमच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढतात. यापूर्वी ते सतत 4 वेळा नगरसेवक सुद्धा होते. पंडितराव दादा देशमुख आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल? प्रथमच तुम्ही नगराध्यक्षपदाची निवडणूक लढतात. चिखली शहराचा विकास होण्यासाठी काय नेमकं विजन ठेवून तुम्ही निवडणूक लढवतात? गेल्या 35-40 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे आणि माझ्या कामाची दखल घेऊन निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सतत जनतेमध्ये मिसळणारा एक कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाने आणि माननीय आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला चिखली नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि चिखली नगरपालिकेमध्ये मला जनतेची सेवा करण्याची या माध्यमातून एक संधी दिली. चिखली नगरपालिकेमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे जनतेसाठी, लहान मुलांसाठी, महिलांसाठी, नवीन जोडप्यासाठी एकच गार्डन आहे आणि तोही गार्डन इतका छोटा आहे की तिथं जायला कोणी तयार नाही. या पुढील कार्यकाळामध्ये मला जर संधी मिळाली तर मी निश्चितपणे चिखलीमध्ये नवीन गार्डनची त्या ठिकाणी निर्मिती करेल. जे पदवीधर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी MPSC UPSCच्या माध्यमातून त्यांना अधिकचं चांगलं शिक्षण मिळावं त्या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी अभ्यास वर्ग त्या ठिकाणी सुरू करेल. त्याचप्रमाणे चिखलीमध्ये मुस्लिम मुलांचा किंवा मुलींचा वर्गसुद्धा शैक्षणिक विभागामध्ये चांगला आहे. मी उर्दू शाळेसाठी किंवा उर्दू विद्यार्थिनीकरता सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासिका काढण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. चिखली शहरामध्ये दुःखाची आणि दुर्दैवाची बाब अशी आहे की मार्केट लाईनमध्ये कुठल्याही प्रकारचं शौचालय किंवा मूत्रीघर चिखलीमध्ये नाही आहे. हे खरं म्हणजे दुर्दैवानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मला जर संधी मिळाली तर मी निश्चितपणे महिलांसाठी स्वतंत्र आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयगृह त्या ठिकाणी करेल. त्याचप्रमाणे चिखलीच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो अत्यंत निकडीचा असल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या लाडक्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी सुमारे 132 कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे आणि गेल्या 6 महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. निश्चितपणे पेनटाकळी धरणाहून येणारी ही पिण्याच्या पाण्याची योजना येणाऱ्या एखाद्या वर्षभरामध्ये कार्यान्वित होईल आणि चिखलीतील तमाम महिलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो भेडसावत आहे तो निश्चितपणे सुकर होईल. त्याचप्रमाणे चिखली शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा झाला, गटरचा विषय, जे सर्वसाधारणपणे नाल्या काढल्या जात नाही, काढल्या तर त्या भरल्या जात नाही, भरल्या तर त्या पुन्हा त्या ठिकाणी तशाच राहतात. याच्यावर सुद्धा गटारी योजना म्हणजे त्या ठिकाणी ती योजना मंजूर करण्याचा आमचा मानस आहे. आणि इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सुमारे 70 ते 80 वर्षापूर्वी चिखलीची इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी आलेली आहे आणि रस्त्याच्या मधोमध इलेक्ट्रिकचे पोल आहे. त्याच्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो आणि अतिक्रमणाला त्या ठिकाणी लोकांना चालना मिळते. आम्ही एक मास्टर प्लॅन त्या ठिकाणी तयार करून चिखलीचे इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून जे पोल असतील ते सरळ आणि एका रेषेत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. त्याचप्रमाणे धूळमुक्त चिखली करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे.
विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसापासून मी प्रचाराच्या माध्यमातून चिखली शहरामध्ये फिरतो आहे. या चिखली शहरामध्ये नवीन हद्दवाढ आमदाराच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्या नवीन हद्दवाढीमध्ये सुद्धा जवळपास 90-95% रस्त्याची कामं आमदार श्वेताताईंनी केलेली आहे. गेल्या जवळपास 40 ते 50 वर्षापासून या चिखली नगर परिषदेवरती बोंद्रे घराण्याचं राज्य होतं, सत्ता होती. त्यांनी विकास केला नाही, एवढा तुम्ही समस्यांचा पाडा वाचताय. त्यांनी विकास केला नाही तर जनतेला जे पाहिजे ते दिलं नाहीये. त्यांनी खरं म्हणजे जनतेचा किंवा चिखलीचा विकास करण्याच्या ऐवजी स्वतःचा विकास जास्त केलेला दिसतो आणि म्हणून जनतेला नवीन पाहिजे असतं. नवीन काहीतरी इतर सिटीमध्ये ज्या काही योजना असतील, जे काही प्रकल्प असतील ते चिखलीमध्ये निश्चितपणे राबवण्याचा माझा प्रयत्न राहील. तुमच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार हे काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते सुद्धा उमेदवार आहेत. या दोनही तगड्या उमेदवारांच्या समोर तुम्ही त्यांचं आव्हान कसं पेलणार आहात? मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. तळागाळातील सर्वसामान्याच्या जे प्रश्न आहे ते सोडवणारा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहे ते माझ्या दृष्टीने नवखे आणि नगरपालिकेचा अनुभव नसलेले आहेत आणि जे दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहे ते फक्त एक वेळा निवडून आलेले, त्याच्यामुळे मला त्यांची काही विशेष चिंता वाटत नाही. सतत नगरपालिकेच्या संदर्भामध्ये म्हणजे भ्रष्टाचार झाल्याचा सततचा आरोप होतोय. काय वाटतं, खरंच भ्रष्टाचार झाला नगरपालिकेमध्ये? नगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्षापासून प्रशासक आहे आणि लोक आरोप जे करतात तर ते पुराव्याने केले पाहिजे. नुसता आरोप करून चालत नसतं. तुमच्याजवळ काही पुरावा असला तर तो तुम्ही सिद्ध करू शकता. कुठेतरी तुम्हाला विश्वास आहे का की तुम्ही आता सगळे म्हणजे पक्षाशी निष्ठावान आहात, तुमचा जनसंपर्क दांडगा आहे, शहरामध्ये परिसरामध्ये आहे, विश्वास आहे तुम्हाला की नगरपालिका या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये तुम्हाला जनता निवडून देईल? निश्चित 100% मी निवडून येणार. मी सतत 40 वर्षापासून जनतेच्या कामामध्ये आहे. माझी ओळख आहे, परिचय आहे. सर्व समाजामध्ये चालणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी आहे आणि मला 100% खात्री आहे की चिखलीची जनता निश्चितपणे मला शेवटचा चान्स म्हणून त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची माळ घालेल. नक्कीच. तर हे होते भाजपाचे उमेदवार जे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आहेत. दादा असंच त्यांना या परिसरामध्ये ओळखलं जातं. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.